हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द ॲडव्हान्स अकॅडमिक्स ऑफ सायन्स. आज आपण घेऊन आलो आहोत पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या लेसनचं 5th लेक्चर. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की मॉडर्न पिरियडिक टेबल हे कम्प्लिटली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती बेस्ड आहे. ते जे कोणताही इलेमेंटची जी पोझिशन आहे तो कोणत्या ग्रुपमध्ये किंवा कोणत्या पिरियडमध्ये येणार हे कम्प्लिटली त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती बेस्ड आहे. तसेच त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरतीच बेस्ड आहे. सो त्याचं स्टडी करणं खूप इझी झालं आणि ही मोस्ट ॲक्युरेट मेथड ठरली क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्सची. सो आपण बघितलं की पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट गेलं तर प्रॉपर्टी ग्रॅज्युअली स्लोली काय होतात, चेंज होतात. तर ग्रुपमध्ये बघितलं तर काही इलेमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सेम आहेत, तर काही ग्रेडेशन दाखवतात. मग हा जो चेंज आहे किंवा सिमिलॅरिटी आहे प्रॉपर्टीजमधलं जे व्हॅरिएशन आहे यात एक पॅटर्न सापडतो, एक फिक्स्ड पॅटर्न सापडतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही पिरियडमध्ये गेलात तर ऑटोमिक नंबर आहे तो 1ने इन्क्रीज होत जातोय किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 1ने इन्क्रीज होत जात आहेत. ग्रुपमध्ये गेलात तर वरून खाली येताना शेल 1ने इन्क्रीज होत जाते. सो हे जे रेग्युलर व्हॅरिएशन्स आहेत त्यालाच आपण ग्रेडेशन म्हणतो किंवा त्यालाच आपण पिरियडिक ट्रेंड्स म्हणतो. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो लास्ट पार्ट या लेसनचा आहे पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल तो बघणार आहोत. मग आता पिरियडिक ट्रेंड म्हणजे काय असतं की तेच की कोणत्याही पिरियडमध्ये गेला तर प्रॉपर्टीज रेग्युलर इंटरवलने चेंज होतात किंवा ग्रुपमध्ये गेला तरी एका फिक्स्ड पॅटर्नमध्ये प्रॉपर्टीज चेंज होतात. म्हणजे त्यांच्यात जो होणारा चेंज आहे हा रेग्युलर असतो, युनिफॉर्म असतो. सो या टाईपच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत की ज्याच्यात ग्रुपमध्ये किंवा पिरियडमध्ये होणारा चेंज रेग्युलर असतो त्यालाच आपण काय म्हणतो, पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. याची डेफिनेशन पेज नंबर 24 वरती दिलेली आहे. मग पेज नंबर 24 वरची डेफिनेशन मी बोर्डवरती पण लिहिलेली आहे बघा. When properties of elements in a period or a group of a modern periodic table are compared, certain regularities observed in their variations. म्हणजे आपण ग्रुपमध्ये किंवा पिरियडमध्ये जर प्रॉपर्टीज बघितल्यात तर त्या प्रॉपर्टी चेंज होत आहेत. बट प्रॉपर्टी चेंज होताना त्याच्यात एक रेग्युलॅरिटी, एक पॅटर्न सापडतोय. त्या अशा कशाही चेंज होत नाहीये. फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ शेल्सच बघा ग्रुप्समधले 1, 2, 3, 4 म्हणजे एका विशिष्ट पद्धतीनं एका रेग्युलॅरिटीनं त्या काय होत आहेत, चेंज होत आहेत. आता दुसरी प्रॉपर्टी बघितली तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बघा पिरियडमधले चेंज होत आहेत बघा, 1ने इन्क्रीज होत जात आहेत. ऑटोमिक नंबर 1ने म्हणजे त्याच्यात एक रेग्युलॅरिटी सापडते व्हॅरिएशनमध्ये. प्रॉपर्टी चेंज होत आहेत मान्य आहेत, बट त्या कशा पण चेंज होत नाही आहेत. त्याच्यात एक फिक्स पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्नलाच आपण पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हणतो. सो ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित तिथं मार्क करून ठेवा आणि ही डेफिनेशन पाठ करा. ओके. मग आता मॉडर्न पिरियडिक टेबलमधले जे पिरियडिक ट्रेंड्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर या लेसनमध्ये आपल्याला 3 पिरियडिक ट्रेंड स्टडी करायचे आहेत. ते आहेत व्हॅलन्सी, ऑटोमिक साईज आणि लास्टला मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर मग यातला पहिला जो पिरियडिक ट्रेंड आहे तो आहे व्हॅलन्सी. तो डिटेलमध्ये बघूयात. बट त्याच्या आधी व्हॅलन्सी ही जी कॉन्सेप्ट आहे ती मी शॉर्टमध्ये रिवाइज करतो. आता पिरियडिक ट्रेंड म्हणजे काय की आपल्याला दिलेली जी प्रॉपर्टी आहे ती ग्रुपमध्ये कशी चेंज होते आणि पिरियडमध्ये तिच्यात काय व्हॅरिएशन सापडते याचा आपल्याला फक्त स्टडी करायचा आहे. मग पहिली प्रॉपर्टी जी आपण बघणार आहोत ती आहे व्हॅलन्सी. या प्रॉपर्टीचं व्हॅरिएशन बघायच्या आधी ही प्रॉपर्टी एक्झॅक्टली आहे तरी काय हे आपल्याला माहीत पाहिजे. 9th मध्ये हे डिटेलमध्ये झालेलं आहे तरी पण काही जणांना ते क्लिअर झालेलं नसतं. सो आपण शॉर्टमध्ये हे रिवाइज करूया व्हॅलन्सी आणि मग याच्यातला जो पिरियडिक ट्रेंड आहे, पिरियडिक ट्रेंड म्हणजे काय की ग्रुपमध्ये काय होतंय, त्याच्यात फरक काय पडतोय आणि पिरियडमध्ये काय चेंजेस होत आहेत हे आपल्याला बघायचं आहे. आता व्हॅलन्सी जी आहे ती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरून डिसाईड करतात आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय आलं सांगा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.
आता कोणताही इलेमेंट घ्या, फॉर एक्झाम्पल सोडियम घेतला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 281. आता लास्ट शेल थर्ड शेल आहे, याची कॅपॅसिटी किती आहे 8. ओके, मग याच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. हा एक इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो किंवा 7 इलेक्ट्रॉन्स काय करू शकतो ऍक्सेप्ट. लक्ष द्या, याच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक तर हा एक इलेक्ट्रॉन डोनेट करेल, हा स्टेबल होईल, किंवा 7 ऍक्सेप्ट करेल. 1 + 7 8 झाले की तो काय होऊन जाईल स्टेबल. बघा, फर्स्ट शेल सोडली तर बाकीच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स झाले तर तो जो इलेमेंट आहे तो स्टेबल होतो. आणि सगळे इलेमेंट्स हे इलेक्ट्रॉन डोनेट ऍक्सेप्ट शेअर फक्त स्टॅबिलिटीसाठी करत असतात. मग सोडियमकडे दोन ऑप्शन्स आहेत बघा, कारण तिसरी शेल आहे. पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती आहे 2 आणि बाकी सगळ्यांच्या लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स लागतात. मग इथं एकतर हा एक देईल, हा एक दिला तर 2 8 म्हणजे कंप्लीट झालं स्टेबल, किंवा हे 7 घेतले तर 2 8 8 म्हणजे हा स्टेबल होईल. बट इथं मिनिमल एनर्जी प्रिन्सिपल जे आहे ते ओबे केलं जातं. मला सांगा, एक इलेक्ट्रॉन देणं सोपं का 7 घेणं सोपं? बघा, मी तुम्हाला दोन ऑप्शन दिले. होमवर्कला एक असाइनमेंट करायची आणि 7 वेळा तीच असाइनमेंट करायची. मग असाइनमेंट एकदा करणं सोपं का 7 वेळा करणं सोपं? ऑब्विसली एकदा. मग यातला जो छोटा नंबर आहे तो प्रेफर केला जातो. ओके, मग आता कुठल्याही इलेमेंटचे जेव्हा आपण हे दोन्ही ऑप्शन चेक करतो, त्यातला जो छोटा ऑप्शन आहे त्याची काय असते व्हॅलन्सी. मग याची व्हॅलन्सी 1 येईल का 7 येईल रे? 1 येईल. अजून आपण 2-3 इलेमेंट्सचं बघूया. क्लोरीन. क्लोरीनचं बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 2 8 7. आता याच्याकडे पण दोन ऑप्शन्स आहेत. एक तर हा 7 इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो किंवा 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. मग 7 इलेक्ट्रॉन देणं 1 इलेक्ट्रॉन घेणं यात सोपं काय आहे रे? 1 इलेक्ट्रॉन घेणं. मग 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे याची ॲबिलिटी काय आली 1 इलेक्ट्रॉनची आली. मग 1 इलेक्ट्रॉनची आली, सो याची बॅलन्सी पण किती झाली 1. सो अशा पद्धतीनं तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यात लास्टच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यावरून तुम्ही इलेमेंट्सच्या व्हॅलन्सी डिसाईड करू शकता. लक्षात येतं हे? मग आता पिरियडिक टेबलमध्ये काय चेंजेस आहेत ते बघूया. मग आता बघूयात. आणि लास्ट शेलमध्ये जे असतात कंप्लीट असेल तर तो इलेक्ट्रॉन देत पण नाही आणि घेत पण नाही, सो त्याची बॅलन्सी किती येते 0. मग आपण फर्स्ट 20 इलेमेंट्सचा अभ्यास करूयात इथं डिटेलमध्ये. सगळं बघू आणि मग टेक्स्टबुकमध्ये काय झालेलं आहे ते मी एक्सप्लेन करतो. दिलेलं आहे, झालेलं नाही सॉरी. बघा, हायड्रोजन आपण 1 by 1 20 इलेमेंट्स लिहूया. हायड्रोजन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. नेक्स्ट कुठला आहे इथे हिलियम, सॉरी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2. परत कुठला आहे बघा लिथियम 2 1, बेरिलियम 2 2, देन बोरॉन 2 3, देन कार्बन 2 4, नायट्रोजन 2 5, ऑक्सिजन 2 6, nitrogen is not there, fluorine 2 7, and then neon 2 8. Above neon it is helium 2. After that sodium, magnesium 281, 282, aluminium 283, silicon 284, then phosphorus 285, then sulfur 286, then chlorine 287, and lastly argon 288. After that I think potassium 2881, and lastly calcium 2882. इथं आपण फर्स्ट 20 इलेमेंट्सचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेले आहेत. आता याच्या बॅलन्सीज आपण फाइंड करणार आहोत. आता
फर्स्ट ग्रुप मधल्या व्हॅलन्सीज फाइंड करूया. हायड्रोजन फर्स्ट शेल आहे बघा. फर्स्ट शेलची कॅपॅसिटी 2 असते आणि नेक्स्टच्या 8 असतात. मग याची कॅपॅसिटी 2 आहे. मग हा एक इलेक्ट्रॉन देऊ शकतो, एक घेऊ शकतो. मग यातला लिस्ट नंबर किती आहे? 1. सो याची व्हॅलन्सी किती आली? 1. लिथियम 1 डोनेट सेकंड शेल आहे बरं का, किंवा 7 ऍक्सेप्ट. 1 डोनेट 7 ऍक्सेप्ट. व्हॅलन्सी किती येणार? 1. सोडियम 281 थर्ड शेल आहे, 8 कॅपॅसिटी आहे. 1 डोनेट 7 ऍक्सेप्ट. लिस्ट कुठला आहे? 1. सो व्हॅलन्सी किती आली? 1. नेक्स्ट पोटॅशियम 2881 फोर्थ शेल आहे, कॅपॅसिटी 8च. एक इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा 7 घेऊ शकतो. लिस्ट कुठला आहे? एक इलेक्ट्रॉन देणं. सो बघा, एका ग्रुपमध्ये आपण आलो तर प्रत्येकाच्या लास्ट शेल मधले इलेक्ट्रॉन काय होते? सेम. आणि व्हॅलन्सी या लास्टच्या इलेक्ट्रॉन्स वरूनच ठरवली जाते. सो ती पण काय आली? सेम. सो आपल्याला याचा पिरियडिक ट्रेंड म्हणजे काय स्टडी करायचा होता? ग्रुप आणि पिरियड मध्ये काय होतं तेच बघायचं होतं. मग ग्रुप मध्ये आपल्याला काय सापडलं? व्हॅलन्सी काय आहे? सेम. सो आपला निम्मा स्टडी झाला ग्रुप मधला. इथं जरी बघितलं तर याची व्हॅलन्सी 2, याची पण 2 येणार आहे. 2 डोनेट और 6 ऍक्सेप्ट. याची 3, याची 4. आता याची 5 नाही व्हॅलन्सी येणार. 5 डोनेट और 3 ऍक्सेप्ट. व्हॅलन्सी किती येणार आहे? 3. याची 2, 6 डोनेट और 2 ऍक्सेप्ट. याची 1. आणि यांची ऑलरेडी कंप्लीट आहे. सो यांची व्हॅलन्सी किती येणार आहे? 0. आता नीट लक्ष द्या. सेकंड आणि थर्ड पिरियड मध्ये आपण सगळ्या पिरियडचं नाही बघणार आहे. फक्त सेकंड अँड थर्ड पिरियड मध्ये काय चेंज जाणवतोय तो बघा. व्हॅलन्सी बघा 1 2 3 4 3 2 1 0. 1 to 4 काय होते? इनक्रीज. आणि परत 4 to 0 डिक्रीज. 1 to 4 increases, 4 to 0 decreases, and decreases from 4 to 0. म्हणजे बघा इथं 1 2 3 4 1 to 4 increases and then decreases from 4 3 2 1 0 4 to 0. थर्ड पिरियड मध्ये पण तुम्हाला सेम ट्रेंड जाणवतो. मग यालाच पिरियडिक ट्रेंड म्हणतात की त्या प्रॉपर्टीचा ग्रुप आणि पिरियड मध्ये स्टडी करायचा. मग व्हॅलन्सीचा स्टडी केल्यानंतर फायनल कन्क्लुजन काय आलं बघा. तर ग्रुप मध्ये व्हॅलन्सी काय राहते? सेम. मग हे बरेचदा गिव्ह रिझनला पण विचारलं जातं की ग्रुपमध्ये व्हॅलन्सी सेम का राहते. मग त्याचं हेच रिझन आहे की ग्रुपमध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स काय असतात? सेम. हे आपण ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये बघितलेलं होतं. व्हॅलन्सी कशावरून डिटरमाइन केली जाते? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. मग हेच जर सेम असतील तर व्हॅलन्सी काय येणार आहे? सेम. आता पिरियड सेकंड अँड थर्ड मध्ये काय ऑब्झर्व केलं बघा. हीच व्हॅलन्सी 1 to 4 इनक्रीज आणि 4 to 0 काय होते? डिक्रीज. सो हे होतं पिरियडिक ट्रेंड रिलेटेड टू व्हॅलन्सी. बघा आधी आपण व्हॅलन्सी म्हणजे काय बघितलं. व्हॅलन्सी इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ द एलिमेंट. इट इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. म्हणजे व्हॅलन्सी ही लास्टच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरून डिसाईड केली जाते की तो किती इलेक्ट्रॉन डोनेट किंवा ऍक्सेप्ट करणार आहे त्याच्यावरून. मग आपण ग्रुपमध्ये बघितलं आणि पिरियडमध्ये याचा स्टडी केला. यालाच आपण पिरियडिक ट्रेंड म्हणतो. पिरियडिक ट्रेंड म्हणजे काय? ग्रुप आणि पिरियडमध्ये ती प्रॉपर्टी कशी व्हॅरिएशन दाखवते का ती सिमिलर येते ते चेक करायचं. पिरियडमध्ये सिमिलर येतच नाही. सिमिलर आली तर ग्रुपमध्ये येते किंवा ती ग्रेडेशन दाखवते. चेंज पिरियडमध्ये होतेच ती. मग पिरियडमध्ये चेंज काय जाणवला आपल्याला सेकंड आणि थर्डमध्ये? 1 to 4 इनक्रीजेस, 4 to 0 डिक्रीजेस. आणि ग्रुपमध्ये काय सापडलं? सेम. हे गिव्ह रिझन बरेचदा विचारलं गेलेलं आहे बोर्ड एक्झाम्सला पण. सो हे व्यवस्थित गिव्ह रिझन प्रिपेअर करा. मग आता टेक्स्टबुकमध्ये जे दिलेलं आहे ते बघूयात. नंबर 24 ओपन करा. इथून वरचं सगळं टीच केलेलं आहे आपण. एक मायनर पॉईंट पण मिस नाही केलेला. मी टेक्स्टबुक जर रीड करत असाल ही लेक्चर्स बघून तर तुमच्या लक्षात येईल
की आपण खूप मायन्यूट लेवलला शिकवतोय. या टेक्स्टबुकपेक्षा बेस्ट नोट्स कुठल्याच नाही आहेत. हे टेक्स्टबुकची प्रत्येक कॉन्सेप्ट तुमची क्लिअर झाली तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पाडण्यापासून कोणी रोखू शकत नाही आहे. तुम्ही पॅटर्न चेंज झालेला आहे हे डोक्यात घ्या. कुठल्याही नोट्स किंवा रेडीमेड मटेरियल लर्न करून रट्टा मारून मार्क्स नाहीत पडणार आहेत. तुम्हाला हे अंडरस्टँड करायचं आहे. बोर्डचे जे क्वेश्चन्स येतात ते लेंदी येत नाही आहेत आता. त्यात 1 सेंटेन्समध्ये आन्सर्स आहेत. जरी 3 मार्क्सचा क्वेश्चन आला तर त्यात 3 क्वेश्चन्स विचारतात छोटे छोटे. मग ते क्वेश्चनसाठी तुमचं हे रीडिंग आणि अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं आहे. या कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर पाहिजेत की हे असं का होतंय, हे काय आहे, ग्रेडेशन काय असतं, पिरियडिक ट्रेंड्स म्हणजे काय असतं, पिरियडिक ट्रेंड्स म्हणजे काय असतं, ग्रुप्स आणि पिरियडमध्ये त्या प्रॉपर्टीचा आपण काय करतो स्टडी. ती प्रॉपर्टी कशी चेंज होते, कुठे वाढते, कुठे कमी होते, कुठे सेम राहते, हे आपण डिटेलमध्ये बघत राहतो. ओके, मग आपण व्हॅलन्सीचं बघितलं. व्हॅलन्सी काय असते, ती कशी डिटरमाइन करतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण पहिल्या 20 एलिमेंट्सवरून ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये काय चेंजेस होतात, ग्रुपमध्ये व्हॅलन्सी सेम राहते का राहते ते बघितलं. पिरियडमध्ये काय चेंजेस होतात, 1 to 4 इन्क्रीज, 4 to 0 डिक्रीज, हे सगळं डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आता टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 24वर या. हे जे व्हॅलन्सीशी रिलेटेड दिलेलं आहे ते बघूयात. कारण इथं थिंक अबाउट इट म्हणजे क्वेश्चन्स दिलेले आहेत. मग बघूयात काय दिलेले आहेत. यू हॅव लर्न्ड इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट the valency of the element is determined by the number of electrons present in the outermost shell of its atoms, that is the valence electrons. म्हणजे फर्स्ट पॅराग्राफमध्ये हे दिलेलं आहे की लास्टच्या शेलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत तेच व्हॅलन्सी ठरवतात आणि आपण पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरूनच इथं फाइंड केलेली आहे. नेक्स्ट बघा आता थिंक अबाउट इटमध्ये पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलन्सी. व्हॅलन्सी ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरूनच फाइंड करतो ना. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मिळतात लास्टच्या शेलमध्ये किती आहेत आणि याच्यावरूनच ठरवतो ना याला कम्प्लीट होण्यासाठी याची कॅपॅसिटी काय आहे, किती डोनेट किंवा किती ॲक्सेप्ट करू शकतो आणि त्यातला जो छोटा नंबर आहे तो आपण व्हॅलन्सी म्हणून घेतो. ओके, नेक्स्ट, द ऑटोमिक नंबर ऑफ द बेरिलियम इज 4 while that of the oxygen is 8. Write down the electronic configuration of 2 and deduce their valency from the same. आता बेरिलियम इथं आहे बघा 2. मग याच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, 2 इलेक्ट्रॉन डोनेट और 6 ॲक्सेप्ट. मग हा 2 डोनेट करेल का 6 ॲक्सेप्ट करेल, लिस्ट 2, सो व्हॅलन्सी किती आली 2. आता ऑक्सिजनकडे पण 2 ऑप्शन्स आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा 2 6 डोनेट और 2 ॲक्सेप्ट. लिस्ट कुठला आहे 2 ॲक्सेप्ट, सो याची बॅलन्सी पण किती येणार आहे 2. भले तो डोनेट करो किंवा ॲक्सेप्ट, त्यातला जो लिस्ट नंबर आहे तीच बॅलन्सी असते. लक्षात येतंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज मेड ऑन द बेसिस ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. राईट इन इट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 20 एलिमेंट्स बिलो द सिम्बॉल अँड राईट द बॅलन्सी ॲज शोन इन द सेपरेट बॉक्स. आता तुम्हाला एक टेबल काढायचं आहे की ज्यात 1 to 20 एलिमेंट्स लिहायचे, पहिले 20 एलिमेंट्स आणि त्यांच्या व्हॅलन्सीज लिहायच्या. आपण हे टेबल ऑलरेडी बनवलेलं आहे बोर्डवरती आणि जर तुम्हाला पाहिजेच असेल तर ते पेज नंबर 23 वरती इथं दिलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही बनवू शकता रेफरन्ससाठी. ओके, किंवा हे बोर्डवरचं नोट डाऊन करून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघा, व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलन्सी while going from left to right within a period. Explain your answer with reference to period 2 and period 3. म्हणजे त्यांनी विचारलेलं आहे की पिरियड 2 आणि पिरियड 3 मध्ये लेफ्ट टू राईट जाताना तुम्हाला काय व्हॅरिएशन जाणवतंय. तेच की व्हॅलन्सी इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 अँड देन डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0. बघा परत एकदा, लिथियमची व्हॅलन्सी 1, बेरिलियमची 2, 3, 4, 3, 2, 1, 0. या कम्प्लीट कॉलमची 0, याची 1, 2, 3, 4. मग आपण सेकंड आणि थर्ड पिरियडमध्ये आलो तर आपल्याला हेच जाणवतंय की लेफ्ट टू राईट जाताना व्हॅलन्सी इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 अँड देन डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0.
समजलं हे व्यवस्थित? आणि आता लास्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड इन द व्हॅरिएशन ऑफ व्हॅलन्सी while going down a group? Explain your answer with reference to group 2, 1, 2 and group 18. ग्रुप 1, 2 and 18 च्या रेफरन्सनं आपल्याला हे घ्यायचं आहे. आता ग्रुप 1 मध्ये बघा सगळ्यांची बॅलन्सी 1 येते. ग्रुप 2 मध्ये सगळ्यांची बॅलन्सी 2 आहे. तर ग्रुप 18 मध्ये सगळ्यांची बॅलन्सी 0 आहे. बघा बॅलन्सी ही लास्टच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत शेलमध्ये त्याच्यावरून ठरते. ग्रुपमध्ये हे सगळे इलेक्ट्रॉन्स काय आहेत सेम लास्टच्या ऑर्बिटमधले म्हणजे बॅलन्स इलेक्ट्रॉन. सो बॅलन्स इलेक्ट्रॉन सेम असतील तर बॅलन्सी पण ग्रुपमध्ये काय येणार आहे सेम. सो हे होते यूज युअर ब्रेन पॉवरचे क्वेश्चन्स. आणि तुम्हाला इथं पेज नंबर 25 वरती हे टेबल दिलेलं आहे की जे आपण बोर्डवर बनवलेलं आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. ओके, इथं आपला हा जो फर्स्ट पॉइंट होता पिरियडिक ट्रेंडचा बॅलन्सीशी रिलेटेड तो संपतोय. फायनल कन्क्लुजन हेच आहे. बघा 3 पॉइंट्समध्ये मी कन्क्लुजन सांगतोय. व्हॅलन्सी इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल. म्हणजे शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरून व्हॅलन्सी ठरते. सेकंड, इन अ ग्रुप व्हॅलन्सी रिमेन्स सेम. ग्रुपमध्ये शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन सेम असतात सो व्हॅलन्सी काय असते सेम. इन अ पिरियड ॲज यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ सेकंड अँड थर्ड पिरियड व्हॅलन्सी इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 अँड देन डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0. हेच लक्षात ठेवायचं आहे की व्हॅलन्सी कशावर डिपेंड असते तर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स म्हणजे शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत फर्स्ट पॉईंट. सेकंड, ग्रुपमध्ये काय व्हॅरिएशन दिसते व्हॅलन्सी काय आहे सेम. आणि पिरियडमध्ये 1 to 4 इन्क्रीजेस डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0. ओके, इथं आपला हा व्हॅलन्सीचा पॉईंट संपतोय. आणि याच्यानंतर स्क्रीनवरती तुम्हाला हे जे यू थिंक अबाउट इट आहे त्याचे जे आन्सर्स आहेत ते दिसतील. ते व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या. ओके, थिंक अबाउट इटचे आन्सर्स दिसतील ते व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मग त्याच्यानंतर आपण सेकंड पिरियडिक ट्रेंडकडे जाऊ की जो आहे ऑटोमिक साईज. सगळ्यांना तर बॅलन्स ही प्रॉपर्टी समजली, त्याचा पिरियडिक ट्रेंड समजला. ग्रुपमध्ये बॅलन्सी काय राहते सेम. तर सेकंड अँड थर्ड पिरियडमध्ये इट इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 अँड देन डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0. हे बघितलं आपण डिटेलमध्ये का होतं ते सगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट जी प्रॉपर्टी येते जिचा आपल्याला स्टडी करायचा आहे ती आहे ऑटोमिक साईज. आता ऍक्च्युली ऑटोमिक साईज डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येत नाही. ती कशावर डिपेंड असते ऑटोमिक रेडियस. ऑटोमिक साईज इज इंडिकेटेड बाय ऑटोमिक रेडियस. आणि ऑटोमिक रेडियस काय असते डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादा ॲटम घेतला हायड्रोजनचा. हायड्रोजनमध्ये किती शेल असते एकच. म्हणजे न्यूक्लियसच्या याच्यातलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स यालाच आपण काय म्हणणार ऑटोमिक रेडियस. आणि या ऑटोमिक रेडियस वरून काय डिसाईड केलं जाणार आहे ऑटोमिक साईज. काय डिसाईड केलं जाणार आहे
ऑटोमिक साईज. सगळ्यांना हे क्लिअरली कळालं. ऑटोमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल. म्हणजे न्यूक्लियस आणि जी शेवटची शेल असते त्याच्यामधलं डिस्टन्स असतं त्या ऑटोमिक रेडियसला असतं. अँड ऑटोमिक साईज इज इंडिकेटेड बाय ऑटोमिक रेडियस. आता ऑटोमिक रेडियस हे खूप स्मॉल असते कारण ॲटम्स आर व्हेरी व्हेरी स्मॉल. मग याच्यासाठी नॅनोमीटरपेक्षा पण छोटं युनिट यूज केलं जातं की ज्याला पिकोमीटर म्हणतात. आणि 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. हे लक्षात ठेवा. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. सो हे सगळं होतं ऑटोमिक साईजशी रिलेटेड. बघा बेसिक इंट्रोडक्शन होती. जसं बॅलन्स आपण बघितलं की ती आउटरमोस्ट शेलच्या इलेक्ट्रॉन्सवरून डिसाईड केली जाते, तशी ही ऑटोमिक साईज आहे ती ऑटोमिक रेडियसवरून डिसाईड केली जाते. अँड दिस ऑटोमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल. असं कधीच लिहायचं नाही की ऑटोमिक साईज इज द डिस्टन्स. ऑटोमिक साईजची काही डेफिनेशन नाही आहे. ऑटोमिक साईज इज इंडिकेटेड बाय ऑटोमिक रेडियस अँड ऑटोमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल. And it is represented in terms of picometers. 1 picometer is equal to 10⁻⁻12 मीटर. सो ही होती इंट्रोडक्शन. आता आपल्याला मेन यातला पार्ट बघायचा आहे तो पिरियडिक ट्रेंड. पिरियडिक ट्रेंड म्हणजे काय की ग्रुपमध्ये त्याच्यात काय फरक दिसणार आहे आणि पिरियडमध्ये काय फरक दिसणार आहे हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. मग आता ते डिटेलमध्ये बघूयात. सगळ्यांना ऑटोमिक साईज कळालं. ऑटोमिक साईज इज इंडिकेटेड बाय ऑटोमिक रेडियस. ऑटोमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल अँड इट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पिकोमीटर्स दॅट इज 10⁻⁻12 मीटर. हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. ओके. आता ऑटोमिक साईज जी आहे तिचं पिरियडमध्ये काय व्हॅरिएशन होतंय हे आपण या ॲक्टिव्हिटीवरून शिकणार आहोत की जे तुमच्या यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये दिलेलं आहे. आय थिंक पेज नंबर 25 वरती असेल. आहे ना पेज नंबर 25 वरतीच. मग पेज नंबर 25 वरती जे फर्स्ट यूज युअर ब्रेन पॉवर आहे त्याच्यात 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याच्या आधी हा टेबल प्रोव्हाइड केलेला आहे. मग एक्झाममध्ये पण 5 मार्क्सला हा क्वेश्चन येऊ शकतो. बघा हे सगळं तुम्हाला रेडीमेड दिलेलं आहे. फक्त याच्यात तुम्ही ॲक्टिव्हिटीज करायच्या, चेंजेस करायचे आहेत. त्यांनी जसं सांगितलं तसं बनवत जायचं आहे आणि त्यातून आन्सर्स फाइंड करायचे. म्हणजे हाफ आन्सर तुमच्या समोरच दिलेत. तुम्हाला पाठ करायचे आहेत त्याच्या ऑटोमिक साईजेस नाही आहेत, त्या दिलेल्या आहेत, फक्त त्या अरेंज करायच्या आहेत. बघा तिथं फर्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे की हे जे इलेमेंट्स आहेत ते मॉडर्न पिरियडिक टेबल जो पेज नंबर 23 वरती आहे त्याच्यात कुठल्या पिरियडमध्ये येत असतील. आपण आता बऱ्याच ॲक्टिव्हिटी केल्यानंतर एवढं लक्षात आलं अभ्यासानंतर की हा जो आहे तो कोणत्या पिरियडशी रिलेटेड आहे रे. सेकंड पिरियड. जे कुठल्या पिरियडमधून येतात रे. पिरियड नंबर 2. ओके. ऑक्सिजन, बोरॉन. आणि जास्त काही कळत नसेल तर यातलं कार्बन किंवा ऑक्सिजन तरी कळतो की जसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6 आहे. म्हणजे हा 2 शेल्स येतात त्याच्यात. सो सेकंड पिरियडला येणार आहे. आता नेक्स्ट त्याच्यात जो क्वेश्चन दिलेला आहे हे आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे. डिसेंडिंग ऑर्डर कळते का सगळ्यांना. आधी मोठा, मग छोटा, मग छोटा, मग छोटा. मग डिसेंडिंग ऑर्डर जर लावली हे जर आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलं तर कसं येईल बघा. लिथियम पहिला येईल, मग बेरिलियम येईल. ओके. मग बोरॉन येईल, मग येईल कार्बन, मग नायट्रोजन आणि सगळ्यात शेवटी कोण येणार आहे. ऑक्सिजन. ओके. हे त्यातल्या सेकंड क्वेश्चनचं आन्सर आहे. ओके. हे नोट डाऊन नका करू, याच्यानंतर आन्सर मी देणार आहे, फक्त लक्ष द्या व्यवस्थित. ओके. याचे आन्सर्स व्यवस्थित डिटेलमध्ये स्क्रीनवरती येतील, ते फक्त व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करा. फक्त आधी हा मला टॉपिक एक्सप्लेन करू दे की ऑटोमिक साईज पिरियडमध्ये कशी चेंज होते किंवा काय व्हॅरिएशन दाखवते. मग त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय होता की हे सगळे कोणत्या पिरियडमध्ये आहेत. तर पिरियड कोणता आहे. सेकंड. मग आपल्याला त्यांनी सेकंड क्वेश्चनमध्ये विचारलं की डिसेंडिंग ऑर्डरने लावा. आपण हे डिसेंडिंग ऑर्डरने लावले. थर्ड क्वेश्चन विचारला आहे
की आता ही जी डिसेंडिंग ऑर्डर आहे ती पिरियडिक टेबलला मॅच होते का. जर तुम्ही पिरियडिक टेबलमध्ये गेलात तरी हाच सिक्वेन्स आहे बघा, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. सो थर्डचा आन्सर येणार आहे येस, दिस अरेंजमेंट इज ॲज गिवन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे जसा मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सिक्वेन्स आहे तसाच हा सिक्वेन्स आहे. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन विचारलाय, यातला लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट ॲटम घ्यायचं आहे. आता लार्जेस्ट म्हणजे कोण असणार आहे, हा लार्जेस्ट असणार आहे लिथियम, लार्जेस्ट येईल. आणि स्मॉलेस्ट कोण येणार आहे, ऑक्सिजन, स्मॉलेस्ट येईल. लक्षात येत आहे ना. 66 आणि 152, 152 मोठा असणार आहे, 62 काय असणार आहे, स्मॉल. आणि लास्ट क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट पिरियडिक ट्रेंड डू यू ऑब्झर्व व्हेन यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियडिक टेबल. नीट लक्ष द्या, दोन ऑप्शन देतो मी, इन्क्रीजेस का डिक्रीजेस. बघा लेफ्ट टू राईट गेलो आपण तर तुम्हाला ऑटोमिक साईज जी आहे ती इन्क्रीज होताना दिसते का डिक्रीज. बघा 152 ची 111, 88, 77, 74, 66. इज इट इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. करेक्ट, डिक्रीजेस. म्हणजे इथं आन्सर काय येणार आहे, डिक्रीजेस. लक्षात येत आहे. हे सफिशियंट आन्सर्स नाहीये, त्याचे आन्सर्स बोल वर्ड्स मध्ये लिहावे लागणार आहेत. ओके, बट तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी समजलेली आहे का, यूज युअर ब्रेन पॉवरची. बघा आपल्याला त्यांनी काही इलेमेंट्स आणि त्याचे ऑटोमिक साइजेस दिलेले होते, सिम्बॉल्स आणि ऑटोमिक साइजेस. मग त्यांनी विचारलं की हे कोणत्या पिरियडमध्ये आहे, तर कोणत्या पिरियडमध्ये येतील सांगा, सेकंड पिरियड. नेक्स्ट काय विचारलं त्यांनी, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावा. आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावले. थर्ड क्वेश्चन विचारला की ही जी अरेंजमेंट आहे ती पिरियडिक टेबलला मॅच होते का, तर आपला आन्सर आहे येस, ही अरेंजमेंट आणि पिरियडिक टेबलमधली अरेंजमेंट सेम येते. फोर्थ क्वेश्चन मध्ये विचारलं की लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट आयटम लिहा. लार्जेस्ट कोण येणार आहे, लिथियम 152. स्मॉलेस्ट कोण येणार आहे, ऑक्सिजन 66. आणि लास्ट विचारलं की लेफ्ट टू राईट जाताना काय चेंज होतोय, काय व्हॅरिएशन दिसतंय. ऑटोमिक साईज वाढते, कमी होते का सेम राहते. आपण जर बघितलं तर इथं ऑटोमिक साईज काय होत जाते, डिक्रीजेस. याचा आन्सर काय घेणार, ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ऑटोमिक साईज डिक्रीजेस. ओके, इथपर्यंत हे समजलं. मग याच्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती हे यूज युअर ब्रेन पॉवर आणि त्याचे आन्सर्स दिसतील. ओके, मग ते व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. केलं नोट डाऊन. आता याच्यावरून एवढं तरी क्लिअर झालं या ऍक्टिव्हिटीवरून की पिरियडमध्ये ऑटोमिक साईज जी आहे, पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट काय होते, डिक्रीज होते. आता माइंड मध्ये हा क्वेश्चन आला पाहिजे की का डिक्रीज होते. उगीच आपलं त्यांनी ऑटोमिक साईज दिलेत, इकडून इकडे जात आहे म्हणून डिक्रीज. का सरांनी बोर्डवरती ऍक्टिव्हिटी लिहिली, डिसेंडिंग ऑर्डर लिहिली म्हणून डिक्रीज, असं नाहीये. त्याच्या मागं पण एक प्रॉपर रिझन आहे. आपण बघूयात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरूनच. बेरिलियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं, 2-2. लिथियम 2-1. बोरॉन 2-3. जरासं डिटेलमध्ये स्टडी करूया. बघा लिथियम फर्स्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 2. तर सेकंड सेल मध्ये 1च. नेक्स्ट कोणता आहे बघा, बेरिलियम. फर्स्ट सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. आता आपण या दोघांचाच विचार करू डिटेलमध्ये की लेफ्ट टू राईट
का ऑटोमिक साईज मध्ये फरक पडतोय. आता तुम्ही जर इथे बघितलं तर याच्यावर चार्ज किती आहे रे, +3, आणि निगेटिव्ह चार्ज हा 2 + 1 -3 आहे. लक्षात येत आहे. याच्यात नंबर ऑफ शेल्स किती आहेत, 2, आणि याच्यात पण किती आहेत, 2. बट पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती +4 आहे आणि याच्यावरती -4 आहे. नीट लक्ष द्या. शेल्स म्हणजे जागा याची सेमच आहे व्हॉल्यूम बघा, आणि याच्यात +3 आणि -3 चार्ज आहे, म्हणजे चार्ज 3 आहे, फोर्स 3च आहे. इथं फोर्स लावणारे 4 आहेत बघा, आणि हे अपोजिट आहे. मग 3चा फोर्स जास्त असणार का 4चा फोर्स जास्त असणार आहे? ऑब्विसली 4चा फोर्स काय असणार आहे, जास्त. नेक्स्टला गेलो तर 5चा असणार आहे, नेक्स्टला गेलो तर 6चा, नेक्स्टला गेलो 7चा. लक्षात येते का फोर्स वाढतोय? बघा ना, तुम्हाला 3 जणांनी मारलं, बदडलं चांगलं, 4घांनी मारलं, 5 जणांनी मारलं, कोणाचं मार जास्त लागणार आहे? 3घांचा जरा कमी, 4 जणांचा जरा जास्त, 5 जणांचा त्याच्यापेक्षा जास्त लागेल, 6 जणांचं मग उठणारच नाही तुम्ही परत कधी, 7 जणांचं डायरेक्ट स्वर्गात. सेम तसा इथं 3घांचा जो फोर्स आहे त्याच्यापेक्षा 4 जणांचा फोर्स काय असणार आहे, जास्त. सो आपण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट गेलं तर ऑटोमिक नंबर इन्क्रीज होतोय. सो ऑटोमिक नंबर बरोबर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स पण काय होत आहेत, इन्क्रीज. सो पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे यांच्यातला जो न्यूक्लिअर फोर्स आहे अट्रॅक्शनचा तो पण काय होतोय, इन्क्रीज. बट हे सगळं होताना नंबर ऑफ शेल्स काय राहत आहेत, सेम. मग आता 3 जेवढ्या ताकदीनं ओढणार आहे त्याच्यापेक्षा 4चा जो पुल आहे, ओढण्याची जी ताकद आहे ती थोडीशी जास्त असणार आहे. सो ही जी साईज आहे त्याच्यापेक्षा ही थोडीशी साईज काय असणार आहे, कमी. बघा 3 ओढतायत त्याच्यापेक्षा 4 ओढतायत, तो फोर्स जास्त असेल तर 3घांची साईज एवढी असेल तर ती थोडीशी डिक्रीज होईल, पुढे डिक्रीज. म्हणजे हा चार्ज जसा वाढेल नंबर ऑफ शेल्स काय आहेत, सेम, फक्त सेम पिरियड मध्ये आपण बघतोय. सो चार्ज वाढेल तशी साईज काय होणार आहे, डिक्रीज. हेच रिझन आहे की ऑटोमिक साईज लेफ्ट टू राईट काय होते, डिक्रीज. सगळ्यांना लक्षात आलंय? ॲज यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट ऑटोमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1. So nuclear charge increases by 1 as positive charge increases by 1. It exerts greater pull on the outermost shell or electrons in the outermost shell, which results in the decrease in the size as you go from left to right. बघा, आपण लेफ्ट टू राईट गेल्यानंतर ऑटोमिक साईज एक एकने इन्क्रीज होत जाते, त्यामुळं न्यूक्लिअर चार्ज पण इन्क्रीज होत जातोय, त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण इन्क्रीज होतोय, आणि हा फोर्स वाढल्यामुळे ऑटोमिक साईज काय होत जाते, डिक्रीज. बट कधी, जेव्हा पिरियडमध्ये आपण लेफ्ट टू राईट जातो. हेच एक्सप्लेनेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 25 वरती यूज युअर ब्रेन पॉवरचा जो बॉक्स आहे त्याच्या राईट साईडला दिलेलं आहे. सो हे व्यवस्थित प्रिपेअर करा. आपण आता बघितलं की ऑटोमिक साईज म्हणजे काय, पिरियडमध्ये काय चेंज होतोय. आता लास्ट पॉईंट बघूया की ग्रुपमध्ये याचा काय चेंज होतोय, त्याची पण ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे अशा टाईपची यूज युअर ब्रेन पॉवरची, ती आपण करूयात. आणि मग नंतर त्याच्यात चेंज होतोय तो का होतोय, आत्ता जसा बघितला तसा डिटेलमध्ये बघू. पण त्याच्या आधी हे समजलंय का व्यवस्थित? बघा, पिरियडमध्ये ऑटोमिक साईज काय होते, डिक्रीज. का होते, कारण लेफ्ट टू राईट आपण गेलो तर ऑटोमिक नंबर वाढतो. सो न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढणार आहे, चार्ज वाढणार आहे, आणि हा फोर्स वाढल्यामुळे ऑटोमिक साईज काय होत जाते, डिक्रीज होत जाते. क्लिअर आहे? सो टेक्स्टबुकमधून ते रीड करा. मग आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. आता ऑटोमिक साईज ग्रुपमध्ये कशी चेंज होते, काय व्हॅरिएशन तिच्यात दिसतंय, काय पिरियडिक ट्रेंड दिसतोय, हे आपल्याला बघायचं आहे. मग त्याच्यासाठी यूज युअर ब्रेन पॉवरची एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की ज्यात हे इलेमेंट त्यांच्या ऑटोमिक रेडाय दिलेल्या आहेत, या रेडियस आहेत इथं दिलेल्या आहेत, पिकोमीटर्समध्ये दिलेल्या आहेत. मग इथं पण सेम 5 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे जसं तिथं विचारलेला तसंच आहे सेम, की हे कोणत्या ग्रुपशी रिलेटेड आहेत. तर याचा आन्सर येणार आहे ग्रुप 1. कारण बाकीचं काय माहीत नसेल तरी तुम्हाला सोडियम माहीत पाहिजे की जो फर्स्ट ग्रुपशी आहे.
किंवा पिरियडिक टेबलमध्ये तुम्ही फाइंड केलं तर हे आपल्याला सापडतील कुठे आहेत, ग्रुप 1 मध्ये आहे. सेकंड, ॲज युजल तिथे काय दिलेलं त्यांनी हॉरिझॉन्टली लिहायला सांगितलेलं डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. इथं व्हर्टिकली डाऊनवर्ड लिहायचं आहे असेंडिंग ऑर्डरमध्ये. बघा मग सगळ्यात छोटा कोण येणार आहे, चढत्या क्रमाने लिहायचा आहे, छोटा मग त्याच्यापेक्षा मोठा. असेंडिंग ऑर्डरमध्ये स्मॉलेस्ट आधी लिहितो. मग सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे बघा, लिथियम 152. त्याच्यानंतर नेक्स्ट कोण येईल बघा, सोडियम 186. नेक्स्ट कोण येईल बघा, पोटॅशियम 231. नेक्स्ट रुबिडियम आणि लास्टला सीसीएम. रुबिडियम इज 244 अँड सीसीएम इज 262. आता थर्ड क्वेश्चन सेम आहे की ही अरेंजमेंट आणि मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जी अरेंजमेंट केलेली आहे ती सेम आहे का, तर सेम आहे. फर्स्ट ग्रुपमध्ये गेलात तर हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसीएम हाच सिक्वेन्स सापडेल तुम्हाला. ओके, मग आता थर्डचा आन्सर काय येणार आहे, येस दिस अरेंजमेंट इज सिमिलर. आता फोर्थमध्ये परत तुम्हाला तेच विचारलेलं आहे, यातला स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट ॲटम कोणता. स्मॉलेस्ट सांगा कोणता आहे, लिथियम सगळ्यात छोटा, आणि लार्जेस्ट कोणता आहे सांगा, सीसीएम की जो 262 आहे आणि हा किती आहे 152. आणि लास्ट क्वेश्चन सगळ्यात इम्पॉर्टंट की जो आपल्याला ॲक्च्युअल व्हॅरिएशन काय होतंय हे सांगतोय. बघा डाऊन द ग्रुप गेलो आपण, म्हणजे टॉप टू बॉटम गेलो, वरून खाली गेलो, तर ऑटोमिक रेडियस किंवा ऑटोमिक साईज मध्ये काय चेंज ऑब्झर्व होतोय बघा. पिरियडमध्ये आपण लेफ्ट टू राईट गेलो तर ते डिक्रीज झालेलं. इथं बघा 152, 186, 231, 244 हे वाढत जातंय का कमी होतंय रे, करेक्ट वाढत जातंय. सो ऑटोमिक साईज काय होते, इन्क्रीज होते. काय होते, इन्क्रीज. हे यूज युअर ब्रेन पॉवरचे जे 5 क्वेश्चन्स होते त्याचे आन्सर्स होते. बघा आपल्याला त्यांनी एक टेबल दिलेला होता. त्यांनी विचारलेलं फर्स्ट क्वेश्चन मध्ये की हे एलिमेंट्स कोणत्या ग्रुप मधले आहेत, तर त्याचा आन्सर काय येणार आहे, ग्रुप 1. सेकंड त्यांनी काय सांगितलं, हे असेंडिंग ऑर्डरने अरेंज करा बट एका खाली एक, मग तसे आपण अरेंज केले. थर्ड काय विचारलं की ही अरेंजमेंट आपण जी केली आहे आणि मॉडर्न पिरियडिक टेबल मधली सेम आहे का, तर आन्सर काय येणार आहे, एस. मग आपण स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट ॲटम्स फाइंड केले. आणि लास्टला विचारलेलं की टॉप टू बॉटम म्हणजे डाऊन द ग्रुप जातो त्यावेळी ऑटोमिक साईज मध्ये काय चेंज दिसतो, काय व्हॅरिएशन दिसतं, ती वाढते, कमी होते का सेम राहते. तर आपल्याला इथं दिसलं की ती वाढते, म्हणजेच काय होते, ऑटोमिक साईज इन्क्रीज होते. ओके, यानंतर स्क्रीनवरती तुमच्या यूज युअर ब्रेन पॉवरचे क्वेश्चन आणि आन्सर्स डिस्प्ले होतील. सो व्हिडिओ पॉज करा आणि ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. केलं नोट डाऊन यूज युअर ब्रेन पॉवरचे क्वेश्चन आन्सर्स. मग आता लास्ट पार्ट बघूयात. बघा जसं आपण पिरियडमध्ये बघितलेलं की ऑटोमिक साईज डिक्रीज का होते, तर लेफ्ट टू राईट गेलो तर एकने चार्ज वाढत जातो. चार्ज वाढल्यामुळे फोर्स वाढतो अट्रॅक्शनचा, न्यूक्लिअर फोर्स वाढतो, बट नंबर ऑफ शेल्स काय असतात सेम. सो ऑटोमिक साईज काय होत जाते, लेफ्ट टू राईट डिक्रीज. आता ग्रुपमध्ये काय होतंय बघूया डिटेलमध्ये, लक्ष द्या. हायड्रोजन, हायड्रोजन मध्ये किती शेल्स येणार आहेत, एक. त्याच्यानंतर येतो लिथियम, लिथियम मध्ये किती शेल्स येत आहेत रे, 2. त्याच्यानंतर सोडियम येतोय, सोडियम मध्ये किती शेल्स आहेत बघा, 1 2 3 1 1 2. जर पोटॅशियम घेतला तर पोटॅशियम मध्ये 4 शेल्स येत आहेत. म्हणजे ग्रुपमध्ये बघा हायड्रोजन,
lithium, sodium, potassium. 1 shell, 2 shell, 3 shell, 4 shells. Number of shells. बघा, हायड्रोजनला एकच शेल आहे, लिथियमला 2 शेल्स, सोडियमला 3 शेल्स, पोटॅशियमला 4 शेल्स. म्हणजे काय होत आहेत, नंबर ऑफ शेल्स जसं आपण डाऊन द ग्रुप जातोय नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज होत जात आहेत. मग ऑर्बिट्स जर वाढल्या तर त्याची साईज ऑटोमॅटिकली काय होणार आहे रे, वाढणार आहे. जरी त्याच्यावरचा न्यूक्लिअर चार्ज वाढत असेल तरी ऑर्बिट्स वाढत आहेत. सो न्यूक्लिअर चार्जचा एवढा काय फरक पडणार नाहीये, कारण ऑर्बिटच वाढली तर एरिया तेवढ्याने वाढला. सो त्या सेम पिरियडमध्ये आहेत त्याच्यापेक्षा याची ऑटोमिक साईज काय असणार आहे, जास्त असणार आहे. लक्षात येतंय. बघा परत एकदा, पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट ज्यावेळी गेलो आपण त्यावेळी काय झालं, सेम शेल्स होत्या. आणि इथं ग्रुपमध्ये जेव्हा येतोय शेल्सच वाढतात. शेल वाढली की ऑब्विसली ऑटोमिक साईज वाढली. सो खाली जाताना शेल्स वाढणार आहेत आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय राहणार आहेत, सेम. सो जसं आपण डाऊन द ग्रुप जाऊ वरून खाली, ऑटोमिक साईज काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, मग इथं आपला हा पॉइंट संपतोय. मग याच्यावरती तुम्हाला गिव्ह रिझन्स विचारू शकतात की लेफ्ट टू राईट पिरियडमध्ये ऑटोमिक साईज डिक्रीज का होते, टॉप टू बॉटम ऑटोमिक साईज इन्क्रीज का होते. मग याचे प्रॉपर रिझन्स व्यवस्थित लर्न करणं इम्पॉर्टंट आहे. हे जे रिझन्स आहेत म्हणजे जे एक्सप्लेनेशन टेक्स्टबुकमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे, पेज नंबर 25 वरती हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पिरियड्स आहे ते यूज युअर ब्रेन पॉवरच्या राईट साईडला दिलेलं आहे. ग्रुपशी रिलेटेड जे होतं ते यूज युअर ब्रेन पॉवरच्या खालच्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. सो पेज नंबरवरून व्यवस्थित ते रीड करा आणि ते गिव्ह रिझन्स परफेक्ट करा याच्यावरचे. ओके, मग इथे आपलं हे लेक्चर एंड होतंय. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, पेज नंबर 24 आणि 25 वरती जे पिरियडिक ट्रेंड्स दिलेले आहेत आणि त्यातले 2 ट्रेंड्स बघितले आपण, व्हॅलन्सी आणि ऑटोमिक साईज. जरी ते दिसताना छोटे दिसत असले तरी डिटेलमध्ये ते खूप मोठे आहेत. आपण सगळं डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्यातले यूज युअर ब्रेन पॉवरचे क्वेश्चन आन्सर्स पण तुम्ही नोट डाऊन केलेले आहेत आणि त्याच्या मागचं लॉजिक जे आहे की पिरियडमध्ये काय होतं काय हे आपण बघितलेलं आहे. तरी पण लास्टला आपण ते शॉर्टमध्ये रिवाईज करूया. बघा, व्हॅलन्सी जी आहे ती ग्रुपमध्ये काय राहते, सेम. तर पिरियडमध्ये 1 to 4 इन्क्रीज, 4 to 0 डिक्रीज. तर ऑटोमिक साईजचं बघा, पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट डिक्रीज, ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम म्हणजे वरून खाली इन्क्रीज. आणि ते का होतं हे पण आपण डिटेलमध्ये बघितलं की पिरियडमध्ये ऑटोमिक नंबर इन्क्रीज होत जातो, सो चार्ज वाढतो, बट नंबर ऑफ शेल सेम राहिल्यामुळे साईज डिक्रीज होते. तर ग्रुपमध्ये नंबर ऑफ शेल्सच वाढतात, सो ऑटोमिक साईज काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. सो इथं हे लेक्चर संपलेलं आहे आपलं. व्यवस्थित टेक्स्टबुकमधून पेज नंबर 24 वरचं पिरियडिक ट्रेंड्स, खालचं व्हॅलन्सी, 25 वरचं ऑटोमिक साईज व्यवस्थित सगळं रीड करा. यूज युअर ब्रेन पॉवर आणि त्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट बघू, मेटॅलिक कॅरेक्टर अँड ग्रेडेशन्स इन हॅलोजन्स. मग आपला लेक्चरचा जो थेरी पार्ट आहे तो संपून जाईल. मग लास्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्झरसाइज बघू. तोपर्यंत नमस्कार.